नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आपल्या आजच्या सत्य अनुभवाचे नाव आहे माथेरानच्या शार्लोट लेकचा भयानक सत्य अनुभव. काही ठिकाणं अशी असतात जिथे शांतता दिसते, पण त्या शांततेखाली काहीतरी जिवंत असतं. माथेरानचं शार्लोट लेक दिवसा जितकं सुंदर दिसतं तितकंच रात्री ते ठिकाण भयाचं घर बनतं. लोक म्हणतात त्या तलावात आजही काहीतरी आहे जे पाण्याच्या आतून लोकांना पाहत असतं आणि योग्य वेळ येताच त्यांना खाली ओढतं. आपला आजचा अनुभव आहे सन 2001 मध्ये घडलेला अशा 4 मित्रांचा, ज्यांनी पुन्हा त्या ठिकाणी जाण्याची हिम्मत केली नाही. सदरील अनुभव आपल्याला प्रफुल्ल परांजपे यांनी पाठवला आहे, जे मुंबईचे रहिवासी आहेत आणि एका खाजगी कंपनीत कामाला आहेत. त्यांना फिरण्याचं फार वेड. मग ते 2.5-3 महिन्यातून अशीच 2-3 दिवसाची सुट्टी घेऊन सह्याद्रीचं सौंदर्य पाहायला जातात. तर ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा ते तरुण होते, म्हणजे 21-22 वर्षाचे, आणि ते पहिल्यांदा माथेरानला फिरायला आलेले. तेव्हाच त्यांना या दुष्ट शक्तीच्या अस्तित्वाचा अनुभव आला, जो की फारच भयावह होता. आणि या अनुभवानंतर ते परत कधीच माथेरानला फिरायला गेले नाही. पण असं नेमकं काय झालं त्यांच्याबरोबर हे या अनुभवात ऐकू. प्रफुल्ल, विराट, शुभम आणि चिराग हे 4घे जण मुंबईचे तरुण मित्र, एकाच वयाचे. 4घांनाही लोणावळा, सिंधुदुर्ग, गोवा अशा ठिकाणी फिरायची भारी हौस. अशात त्यांनी 2001च्या जानेवारीमध्ये माथेरानला फिरायला जायचं ठरवलं. या 4घांनी ऐकलेलं, थंडीत म्हणे माथेरान धुक्याची पांढरी शाल ओढून बसतो. माथेरानच्या डोक्यावर आकाशातील पांढरे ढग उतरतात आणि असं वाटतं का स्वर्गाची पायरी पृथ्वीवर आली आहे. जंगलातल्या झाडांच्या अवतीभोवती गुलाबी रंगाचं सफेद धुकं वाहतं. अंगाला झोंबणारी ही गुलाबी हवा अंगावर रोमांच आणते. माथेरानचं हेच सुख अनुभवण्यासाठी हे 4घे निघाले. पण यांना काय ठाऊक, माथेरानला गेल्यावर ही गुलाबी थंडी त्यांच्या अंगावर रोमांचित शहारा नाही, तर भीतीच्या विंचवाचा विषारी डंख मारणार आहे. विराट, शुभम, प्रफुल्ल आणि चिराग हे 4घेही माथेरानमध्ये 1 दिवस राहणार होते. तसं त्यांनी एका ओळखीच्या मित्राकडून हॉटेल बुक केलं. 1 दिवसाची बॅग भरून निघाले आणि एकत्र येऊन मुंबईवरून ट्रेन पकडली. चिराग, शार्लोट पॉईंटवर रात्रीचा प्लॅन फिक्स आहे ना? काही प्रॉब्लेम नाही ना? विराटने विचारलं. हां भाई, सगळा प्लॅन झालाय. हॉटेलवाल्याला जरा जास्तीचे पैसे देऊन मॅनेज पण केलंय. तो आपल्याला रात्री तिथे शेकोटी आणि 2 टेंट शिवाय सगळं पुरवणार आहे. त्यावर चिरागने सांगितलं आणि सगळेच खुश झाले. आता तुम्ही जरा विचारात पडला असाल, शार्लोट पॉईंट हे काही राहण्याचं ठिकाण नाही, तिथे फक्त तलाव पाहायचा ना. ते खरं आहे, पण प्रफुल्ल यांनी सांगितलं का चिरागने एका मोठ्या हॉटेलवाल्याला जास्तीचे पैसे देऊन त्या तलावाजवळ राहण्याची व्यवस्था केली. तसंही रात्री 9:30 नंतर त्यावेळी तिथे जास्त कोणी जात नाही आणि आम्हा 4घांना आमची फॅन्टेसी पूर्ण करता येणार होती. ती म्हणजे तलावासमोर शेकोटी करून थंडीत दारू प्यायची. पण आमच्यातल्या कुणालाच ठाऊक नव्हतं, हीच फॅन्टेसी पूर्ण करता करता नियती आमच्यासोबत भयानक खेळ खेळणार आहे. साधारण 1:30 वाजता निघालेल्या ट्रेनमार्फत आम्ही 3:30 वाजता नेरळ स्टेशनला पोहोचलो. ट्रेनमधून उतरून स्टेशनमधून बाहेर आलो आणि उजव्या बाजूला जरा दूर नेरळ टू माथेरान अशा गाड्या थांबलेल्या. त्यातलीच एक आम्ही बुक केली. मग 25 मिनिटात घाट माथ्यावरून वाकडे तिकडे वळणे घेत आजूबाजूचं सौंदर्य पाहत
माथेरानला पोहोचलो. हॉटेलवर पोहोचता पोहोचता सगळ्यांना 4 वाजले. रूम आधीच बुक केलेली, त्यामुळे काउंटरवरून चाव्या घेऊन आम्ही रूमवर आलो. जरा आराम केला, कारण रात्रीचं जागरण करायचं होतं. संध्याकाळी सूर्य अस्ताला निघून गेला. वातावरणात अंधाराचा वावर पसरला. अंधार मनावर काजळी पसरवत कुठल्या तरी अनाहूत संकटाची चाहूल देत होता. जणू काही अपशकुनी अभद्र घडणार आहे. संध्याकाळच्या 7:30 वाजेपर्यंत आम्ही फ्रेश झालो आणि काउंटरवर मॅनेजर होता, त्याला भेटलो. मॅनेजरने एका माणसाला बोलवलं. ए फारुख, इकडे ये. तसा एक 50शीतला माणूस तिथे आला. त्याच्या पेहरावावरून तो हॉटेलमध्ये काम करणारा वाटत होता. तो माणूस म्हणजे फारुख जवळ येताच मॅनेजरने आमच्याकडे पाहिलं. हा फारुख आहे, हा तुम्हा सगळ्यांना लेक पॉइंटवर घेऊन जाईल. वहाँ आपकी सब तैयारी हो चुकी है. फारुख, साहब लोगों को शार्लोट लेक तक छोड़कर आओ, मॅनेजर म्हणाला. त्याच्या त्या वाक्यावर फारुखच्या चेहऱ्यावर जराशी भीती पसरली. डोळे जरासे विस्फारले, श्वास वाढला. जणू त्या तलावाचं नाव ऐकताच तो घाबरला होता. पण पुढच्या क्षणाला त्याने स्वतःवर कंट्रोल ठेवलं. एक आवंढा गिळत बारीक आवाजात, हां सर, जाता हूँ, असं म्हणाला. प्रफुल्ल सांगतात, मी फारुखची ती गळचेपी अवस्था पाहिलेली. तो घाबरलेला. त्याच्या चेहऱ्यावरून वाटत होतं एवढ्या उशिरा त्या लेकपर्यंत आमच्यासोबत त्याला यायचं नव्हतं, पण नोकरी जाईल म्हणून बळजबरीने तो तयार झाला. फारुख आणि आम्ही 4 जण हॉटेलमधून बाहेर पडलो. थंडीचा महिना, त्यात माथेरान आधीच थंड हवेचं ठिकाण, त्यामुळे आकाशातले ढग माथेरानवर उतरले की एखाद्या भयपटात दिसतो तसं गडद धुकं 4ही दिशेला पसरलेलं. त्यातून वाट काढत आम्ही चालू लागलो. फारुखच्या हातात पिवळ्या रंगाची बॅटरी होती. त्या बॅटरीचा प्रकाश धुक्याला चिरत जात होता. 5 मिनिटात आम्ही हॉटेल मागे सोडलं आणि वाट लागली काळ्या अवदसी राक्षसी झाडांची. लाल मातीच्या वाटेवरून चालत 15-20 मिनिटांनी ही 4 जण तलावाजवळ पोहोचली. वर आकाशात चंद्र चमकत होता आणि त्या चंद्राच्या उजेडात तलावाच्या आजूबाजूची झाडं आणि काळं चमचम शांत पाणी दिसत होतं. म्हणतात ना, जितकं पाणी शांत तितकंच ते खोल असतं आणि त्यात माणूस डुबून मरतो. म्हणून तर या शांत पाण्याला द सायलेंट किलर असंही म्हणतात. या तलावाच्या शांत पाण्याने भरपूर माणसांना आपल्या गर्भात शांत झोपवलं होतं. तलावाच्या एका बाजूला सरळ एक पूल होता. त्याच्या दोन्ही बाजूने रेलिंग होती. तिथे फिरायला येणारी माणसं फोटो काढायची. पण आत्ता सध्या तो पूल मानवी स्पर्शापासून भकास पडलेला. प्रफुल्ल यांनी सांगितलं, पुलाच्या उजव्या बाजूला जरा दूर तलावाच्या पाण्यापासून मागे आमच्यासाठी 2 टेंट ठोकलेले आणि मधोमध एक शेकोटी पेटवलेली. आम्ही सर्व त्या टेंट जवळ आलो. तिथे अजून 3 माणसं आमची वाट पाहत होती. जरा 5 मिनिटं संभाषण केल्यावर आम्हाला कळालं, ती सर्वजण माथेरानमधील गावातील माणसं होती. त्या माणसांनीच ही शेकोटी, हे टेंट आमच्यासाठी खाणं पिणं, दारूची व्यवस्था केलेली. त्या 3 माणसांमध्ये एक म्हातारा माणूस होता. तोच आम्हाला म्हणाला. बोलताना त्याचा आवाज काहीसा गंभीर आणि घोगरा होता. पोरांनो, तुम्हाला काय पार्टी करायची, काय दारू प्यायची ती इथंच झोपायचं, जे आहे ते इथंच. पण एक लक्षात ठेवायचं, रातच्याला तलावापाशी एकटं जायचं नाही. तलावापासून जरा दूरच राहायचं. पाण्याची समधी सोय इथं आहे. त्या वृद्ध माणसाने डोळे वटारून गंभीर भ्यायलेल्या चेहऱ्याने तलावाकडे पाहत गळ्यातून एक आवंढा गिळला आणि आमच्यासोबत आलेल्या फारुखसह सगळीजणं तिथून निघून गेली. झाडांनी वेढलेल्या जंगलाच्या पायवाटेवर जे धुकं पसरलं होतं, त्या धुक्यात त्या आकृत्या नाहीशा झाल्या. ते सर्वजण निघून जाताच
आम्ही तिघेजण मोठमोठ्याने दात काढत हसू लागलो. शुभम तर त्या वयोवृद्ध माणसाची नक्कल करत म्हातारड्या आवाजात म्हणाला सुद्धा, पोरा ऐकलंस ना, रातच्याला तलावापाशी एकटं जाऊ नका. शुभमच्या या नौटंकीवर सर्वजण दात काढू लागले. पण प्रफुल्ल मात्र विचार करत होता, तो फारुख, ते काका असं का म्हणाले असतील? या सगळ्यांच्या मनात तलावाबद्दल इतकी भीती का? साधारण शांत दिसणारा तलाव तर आहे. पण या विचाराला झटकून थोड्याच वेळात या चौघांनी पार्टी सुरू केली. शेकोटीला बसले आणि खाणं पिणं बाहेर काढलं. अंगाला झोंबणारा हिवाळ्याचा थंड गारठा, समोर शेकोटीची गरम ऊब, हातात दारूची बाटली, खायला मांसाहार आणि समोर तलावावरती तरंगणारं ते पांढरं धुकं. हीच तर यांची फॅन्टेसी होती. सर्वजण एक एक झुरका घेत होते. त्यांच्या चर्चा सुरू होत्या. तेवढ्यात चिरागची नजर बोलता बोलता तलावावर पडली. तसं त्याच्या नजरेला तलावात काहीतरी दिसलं. एक गोल गरगरीत डोकं, ज्या डोक्यावर पिवळे केस होते. हिरव्या चामडीचा चेहरा होता. टपोरे काळसर तीक्ष्ण डोळे, कावळ्यासारखी टोकदार चोच होती. कान सशासारखे टोकदार, लांबलचक. त्या दोन्ही कानांनी मांजरीच्या कानांसारखी खालीवर हालचाल केली. काळा चिपचिपीत लवचिक जबडा विचकत ते ध्यान आपलं डोकं तलावाच्या पाण्यातून वर काढत या तिघांकडेच पाहत होतं. चिराग आणि त्या ध्यानाची नजरानजर होताच ते गपकन पाण्यात घुसलं. चिरागला 2 सेकंद काय झालं कळालंच नाही. हे गाईज, मला ना त्या तलावात काहीतरी दिसलंय. गोल डोकं, पिवळे काळे डोळे, कावळ्यासारखी चोच. विराज पुढे काही बोलणार तोच मध्ये शुभम म्हणाला, तुझी गर्लफ्रेंड इथे पण आली का रे? हां? शुभमच्या या वाक्यावर सर्वजण हसू लागले. अरे कासव वगैरे असेल, कशाला टेन्शन घेतो, असं म्हणत शुभमने त्याची समजूत काढली. असंच काहीतरी असेल असं समजून तो सुद्धा पुन्हा पिऊ लागला. तोच शुभमने चिकनचा एक पीस खाल्ला आणि नकळत चिकनचं हाड पाण्यात फेकलं. चिकनचं हाडूक जसं पाण्यावर पडलं तोच खालून एक हिरवट पिवळसर खवल्यांचा टोकदार खुरांचा हात वर आला. त्या हाताने ते हाड असा आवाज करत पाणी वर उडवत झटक्यात खाली खेचलं. शुभमने हा घडलेला प्रकार उभ्या डोळ्यांनी पाहिला. आई शपथ, असं म्हणतच शुभम जागेवरून उठला. या सर्वांनी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. ए शुभ्या, काय झालं आता? असं मित्रांनी विचारलं. त्यांच्या या वाक्यावर शुभमने काही नाही, काहीतरी चावलं वाटतं अशी थाप मारली. कारण आपण जे पाहिलं ते यांना सांगितलं तर उगीचच आपली चेष्टा करतील असं त्याला वाटलं. शुभमने एक सावध कटाक्ष तलावावर टाकायला सुरुवात केली. ज्याला त्याने कासव म्हटलं ते नक्की कासव होतं का, हा प्रश्न आता त्याच्याच मनाला खात होता. त्याची विस्फारलेली भयभीत नजर तलावावर चारही दिशेला फिरत काहीतरी शोधू लागली. तलावाच्या काळ्या पाण्यावर पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश पडलेला. त्या प्रकाशात तलावाचं पाणी, पाण्यावरचं वाहणारं थंड धुकं नजरेला दिसत होतं. हळूहळू करत शुभम उजवीकडून डावीकडे मान हलवू लागला. त्याच्या हळूहळू पुढे जाणाऱ्या नजरेला तलावाच्या दुसऱ्या टोकावर उभी असलेली काळसर झाडे आणि त्या झाडांच्या टोकावर उभी असलेली एक काळी आकृती, जिचे काळोखात चमकणारे पिवळसर डोळे आणि खालचं वाफाळतं पाणी असं दृश्य दिसलं. अचानक शुभमच्या मनाला नजरेतून काहीतरी सुटलंय असं जाणवलं आणि डोळे एकदम विस्फारले गेले. त्याने नजर मागे घेत त्या झाडाजवळ पाहिलं जिथे ती काळी आकृती दिसली. शुभमची नजर पडताच क्षणार्धात तिथे जे काही अनोळखी काळसर ध्यान उभं होतं त्याने पाण्यात सूर मारला. पण आश्चर्यचकित करणारी गोष्ट अशी का पाण्याचा काडी मात्र आवाज झाला नाही.
शुभमने हे दृश्य उभ्या डोळ्यांनी पाहिलं. 100% हा भास नव्हता हे त्याला माहीत होतं. अरे ते बघा, कोणीतरी उडी मारली पाण्यात. शुभम अतिउत्तेजित झाला. सर्वांनी पुढे असलेल्या तलावाकडे पाहिलं. पाणी शांत, निश्चल होतं. कसलीच हालचाल नाही. शुभम, मजाकची पण हद्द असते आणि तू ती पार करतोयस. अरे इतक्या रात्री कोण मारायला पाण्यात उडी मारेल? विराट म्हणाला. अरे विराट, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. आई शपथ, झाडाजवळ काहीतरी होतं ज्याने मला पाहताच पाण्यात उडी मारली. आणि काय सांगू, पाण्याचा आवाज पण नाही झाला यार. हे सांगताना शुभमचे डोळे भीतीने विस्पारले. चेहरा पांढरा पडला. आवाज कापू लागला. शुभम, तुला ना चढली आता. काहीही बरळतोस. उडी मारली आणि आवाज नाही झाला असं होईल का? विराज हसत म्हणाला. त्याला दुजोरा देत प्रफुल्लही हसला. दोघांनी एकमेकांना टाळी दिली. पण शुभम आणि चिराग, त्या दोघांची मात्र आता भीतीने तंतरली. अबे माती खाल्ली मी मगाशी, पण खरं सांगतोय, मी पाहिलं ते कासव नाही, काहीतरी आहे. त्याचे डोळे काजव्यासारखे चमकतायत. शुभमने भ्यायलेल्या स्वरात सांगितलं. हो ना, मी पण पाहिलं. त्याचा चेहरा खवल्यांसारखा हिरवट होता. डोक्यावरचे केस पिवळे, डोळे काळे आणि कान मांजरीसारखे होते. दात काढत तो आपल्या सर्वांकडे पाहत होता. चिरागने त्याची बाजू मांडली. प्रफुल्ल सांगतात, मला त्या दोघांच्या बोलण्यावर बिलकुलही विश्वास नव्हता आणि म्हणून मी नुसती आघाडीवरची मस्ती केली. मित्रांच्यात हिम्मतवाला बनण्यासाठी मी काहीही करायला तयार होतो. त्यात मला नशा चढलेली. नशेतच मी जागेवर उभा राहिलो आणि यांना चॅलेंज केलं. म्हटलं, तलावात कुणी नाही, तुम्हाला फक्त भास होतोय आणि हे मी खरं करून दाखवतो. मी जे कृत्य करायला निघालेलो त्या कृत्याने पुढे भयंकर थरार नाट्य घडणार होतं याची मला काडीचीही कल्पना नव्हती. नाहीतर मी तो मूर्खपणा कधीच केला नसता. प्रफुल्लने हातात चिकनचं पीस खात खात शेकोटीजवळची आपली जागा सोडून तलावाच्या पाण्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली. प्रफुल्ल, कशाला? काय उगाच शहाणपणा करतो? ये वर चल, उगाच झंझट करून ठेवशील. चिराग घाबरून म्हणाला. त्याच्या मनाला पुढे काहीतरी भयंकर घडणार आहे याची जणू चाहूल लागलेली. शुभम आणि चिराग दोघेही मुळाच्या देठापासून मोठमोठ्याने हाका मारत प्रफुल्लला मागे बोलवत होते. भीतीने त्यांचा चेहरा रडवलेला झालेला आणि विराट मात्र त्यांच्या या अवस्थेवर निर्लज्जसारखा खदाखद हसत होता. प्रफुल्ल दारूच्या नशेत वाकडं तिकडं चालत पाण्याजवळ गेला. त्याने उजवा पाय पाण्यात टाकला. त्या थंडगार पाण्याचा स्पर्श पायाच्या मुळापासून मेंदूपर्यंत ठणका मारत वर गेला. साऱ्या शरीराला करंट लागला. पण तरीही प्रफुल्ल गुडघाभर पाण्यात चालत गेला. एका हातात चिकनचा पीस आणि दुसऱ्या हातात बाटली. बघितलं काय आहे इथं? नुसतं पाणीच तर आहे, असं म्हणतच प्रफुल्लने जे नको करायला तेच केलं. त्याने उजवा हात, ज्या हातात चिकनचं पीस होतं, तोच हात पाण्यात घालून पाणी धपकन वर उडवलं आणि त्या मांसाच्या स्पर्शाने पाण्यात जे काही होतं ते अतिउत्तेजित होऊन जागं झालं. प्रफुल्ल, इथं काहीही नाही, असं म्हणत दारूच्या नशेत कसा तरी पाण्यातून तोल सांभाळत प्रफुल्ल बाहेर येऊ लागला. आणि तोच अचानक पाण्याखालून कोणीतरी खवल्याधारी टोकदार नखांच्या हाताने त्याचा पाय खेचला. त्या अनपेक्षित घटनेने त्याचा तोल गेला. एक गिरकी घेत तो मागे तोंडावर पाण्यात कोसळला. सारं शरीर पाण्यात पडलं. वर आकाशात चंद्र चमकत होता आणि त्या चंद्राचा प्रकाश पाण्यातून थेट खाली पाण्याच्या आतील दृश्य उजळून काढत होता. खालचं हिरवट पाणी, माती, दगडगोटे सगळं काही दिसू लागलं आणि त्याच दृश्यात एक दृश्य मिसळलं. साधंसुद्धा नाही, हृदयाला पीळ बसवणारं.
एक 4.5 फूट आकाराचं, पूर्ण शरीर हिरव्या रंगाचं, अंगावर जागोजागी खवल्या, हातांच्या दोन्ही पंजांना खुरासारखी वाळलेली तीक्ष्ण नखं आणि खालच्या पायांना बेडकासारखे पडदे चिकटलेले, त्रिकोणी खवल्यांचा चेहरा आणि टोकदार सुळ्यांसारखे दात असलेलं भयानक ध्यान दिसलं. दुरूनच पाण्यातून त्याचे ते पिवळसर डोळे चमकवत ते ध्यान वेगाने हात पाय न हलवता पुढे येत होतं. जणू पाणी त्या अंधारात त्या अभद्राला वाहत पुढे आणत होतं. तर इकडे पाण्यात पडलेल्या प्रफुल्लचा जीव हे दृश्य पाहून अर्धमेला झाला. मेंदूने लागलीच इशारा दिला, धोका आहे, हालचाल करणारी गोष्ट साधारण नाही, हे काहीतरी आहे जे जीवन मरणाच्या वाटेवर अंधारातून जन्म घेऊन आलंय आणि ते आता मरण मिठी मारण्यासाठी आपल्याकडे येतंय. हे प्रफुल्लला कळून चुकलं. भीतीचा पाश अंगावर चढताच नशेचा अंमल खडकन उतरला. त्या पाण्याच्या काळ्या काजळीत भीती नसानसातून उरात शिरली. पटकन कसा तरी प्रफुल्ल जागेवर उठून उभा राहिला. डोळ्यात पाणी गेलेलं, छातीत श्वास अडकलेला. तोंडाने धापा टाकत कसं तरी करून मोठमोठा श्वास त्याने आत ओढायला सुरुवात केली. हा 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 आत आत पाण्यात काहीतरी आहे आहे. प्रफुल्लची अवस्था पाहता सर्वांची घाबरून पाचावर धारण बसली. शुभम, चिराग, विराट तिघांनीही डोळे फाडून समोर पाहिलं. पाण्याच्या आतून तरंग उठवत वेगाने तलावाच्या पाण्यावर काहीतरी प्रफुल्लच्या दिशेने येत होतं. प्रफुल्ल, प्रफुल्ल बाहेर निघ, ते तुझ्याच दिशेने येते, निघ लवकर. तिघेही एकच सूर लावून प्रफुल्लला साथ घालू लागले. पण प्रफुल्ल भीतीने जागीच थिजला. मेंदू बधीर झाला. पाय पाण्यात जणू वाळूत अडकून ठेवलेत असे झाले. शरीराची हालचाल गोठली. प्रफुल्लने पाण्यात उभं राहून मृत्यूला स्वीकारलं. आता जे काही होईल आणि जे काही येईल ते आपले पाय धरून आपल्याला पाण्याच्या आत ओढून नेईल आणि मग पाण्यातच आपला जीव जाईल, अशी प्रफुल्लच्या मनाची तयारी झाली. ते ध्यान प्रफुल्लच्या अगदी जवळ आलं. तोच प्रफुल्लच्या समोर एक जळतं लाकूड आलं. शुभमने ते लाकूड त्याच्या समोर धरलेलं. शुभमने प्रफुल्लच्या एका हाताला धरलं आणि जळतं लाकूड पाण्यावर डावीकडून उजवीकडे असं फिरवू लागला. आगीच्या प्रकाशाने ते ध्यान घाबरलं असावं. ते पाण्यावर उठलेले तरंग एका रांगेत मागे जाताना दिसू लागले. शुभमने प्रफुल्लच्या हाताला धरून त्याला पाण्यातून बाहेर आणलं. प्रफुल्ल सांगतात, माझं डोकं जणू अकार्यरत झालेलं. काय करावं काय नाही मला कसलीच शुद्ध नव्हती. शुभम जर ते जळकं लाकूड घेऊन पाण्यात आला नसता तर त्या पिशाच्याने मला ओढून पाण्यात नेलं असतं. आमच्यासोबत फार भयंकर प्रकार घडलेला. त्या घटनेनंतर आम्ही तलावाजवळ एक सेकंदही थांबायचं नाही असा विचार केला आणि लागलीच हॉटेलवर आलो. मला पाहताच मॅनेजरने काय झालं असं संशयाने विचारलं. पण शुभमने पाण्यात पडून भिजला अशी खोटी थाप मारली आणि सर्वजण रूममध्ये आलो. मी माझे ओले झालेले कपडे चेंज केले आणि रात्री घडलेल्या विचित्र अभद्र घटनेमुळे आम्हाला कोणाला झोप लागली नाही. सकाळ झाली तशी आम्ही लागलीच बॅग पॅक केली. आता या माथेरानमध्ये आम्हाला 5 मिनिटंही थांबायचं नव्हतं आणि मी तर पाण्यात पडल्यामुळे बुडताना मृत्यू अक्षरशः जवळून अनुभवला होता. आम्ही लागलीच हॉटेलमधून बाहेर पडलो. तेव्हाच तो फारुक नावाचा वेटर आमच्या जवळ आला. काल रात्री त्याने मला पाण्याने भिजलेल्या अवस्थेत पाहिलेलं, पण मॅनेजर पुढे असल्याने तो काही म्हणाला नाही. पण आता आम्हाला एकट्यांना पाहून त्याने जे सांगितलं ते फारच भीतीदायक होतं. फारुक म्हणाला, साहेब, त्या शार्लेट लेकच्या तलावात म्हणे भूतं असतात, ज्याला गिर्याभूत असं म्हणतात. जे गिर्याभूत तिथे पोहायला जाणाऱ्या, मासे पकडायला जाणाऱ्या माणसांना पाण्यात ओढतं आणि 30-40 फूट खोल नेऊन मारून टाकतं.
आणि जो माणूस पाण्यात बुडून मरतो त्याचा गिरा होतो. त्याचं सारं शरीर हिरवं असतं, अंगावर माशांसारखे खवले आणि कान सशासारखे लांब असतात. तुम्ही काल त्यालाच पाहिलं, पण तुम्ही आगीजवळ बसलेलात म्हणून सुरक्षित होतात. जशी आग सोडून पाण्यात उतरलात आणि मांसाचा तुकडा पाण्यावरून फिरवला, तसा त्याने वास हुंगला साहेब, आणि तो तुम्हाला पकडायला आला. जर तुमचा मित्र वेळीच आगीचा फाटा घेऊन पाण्यात उतरला नसता, तर आज तिथे तलावात सकाळचं तुमचं फुगलेलं प्रेत पाण्यावर तरंगताना दिसलं असतं. पण तुमचं नशीब चांगलं, तुम्ही वाचलात, नाहीतर या गिऱ्याने लय जणांचा घास घेतलाय. फारुकची हकीकत ऐकून आम्ही सुन्न झालो आणि एक मोठा धडा शिकलो. प्रकृतीच्या विरुद्ध अंधारात तिथे सुद्धा एक जग आहे. अंधारात त्यांची वंशावळ अशीच भटकत असते. ज्याच्या नादी लागू नये, नाहीतर ते कधीही जीवावर बेतू शकतं. हा होता प्रफुल्ल यांचा अनुभव, ज्यातून शिकवण मिळते. विषाची कधीच परीक्षा घेऊ नये, कारण दरच वेळेस तुमचा मित्र आग घेऊन तुम्हाला वाचवायला येईलच असं नाही. त्यासहित आजही त्या तलावामध्ये फिरायला येणाऱ्या काही जणांचा पाण्यात उतरल्याने अकस्मात मृत्यू होतो, आणि त्याचं कारण जरी पोहता येत नसेल असं असलं तरी खरं कारण गिराभूत आहे असं लोक म्हणतात. असो, पण या अमानवी पापी शक्तींच्या नादाला मुळीच लागायचं नाही, कारण त्या रात्रीनंतर त्या 4 मित्रांचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. प्रफुल्ल वाचला, पण त्याने पाण्याखाली जे काही पाहिलं तो आजही ते पूर्ण नीट सांगू शकत नाही. आणि त्या तलावात जे बुडून मरतात ते कधीच पूर्ण मरत नाही. त्यांचं काहीतरी त्या पाण्यात भटकत राहतं. त्या तलावाचं पाणी शांत दिसतं, पण शांततेखाली काहीतरी जिवंत असतं. म्हणूनच रात्री अपरात्री अशा तलावाजवळ गेलात तर सावध रहा, कारण पुढचा नंबर तुमचाही असू शकतो. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.